नजर आती हुई। चलिए दोनों टीमों की अगर बात करेंगे तो बिल्कुल यहां पर गेंदबाजी काफी कड़क है। दोनों भी टीमों ने अपने दमदार गेंदबाजी के बदौलत मुकाबले में जान डाली थी। एक गेंदबाज थे रुपेश पाटिल जिनके नाम पर 6 विकेट। एक तरफ होंगे प्रतीक पाटिल, विशाल पाटिल जो ऑलराउंडर की भूमिका हमेशा अपने टीम के लिए निभाते हैं। लेकिन यहां पर देखेंगे इस 4 ओवर के मुकाबले में पहले बल्लेबाजी करते हुए अरुण स्मृति 11 रोहिंजन टीम यहां पर पहले बल्लेबाजी करते हुए कितने रन बना पाती है। अष्टपहलू ऑलराउंडर चीनू और उनका साथ देंगे मेरे ख्याल से मधुकर पाटिल, ये भी अनुभवी खिलाड़ी है कंचन। और बिल्कुल यहां पर आप देखेंगे जिम्मेदारियां उनके ऊपर भी अब काफी हद तक यहां पर बनती हुई। तो चलिए पहले विकेट के लिए किस तरीके का क्रिकेट खेलेंगे जादू के फिर के गेंदबाज जिसे कहा जाता है। चलिए टीम मीटिंग नहीं होगी, तुरंत मैच स्टार्ट करें। प्रतीक कप्तान कार्गो पर, मंगेश स्पोर्ट्स कार्गो पर आपसे गुजारिश करते हैं कि 20 मिनट के अंदर ये इनिंग्स आपको बिल्कुल समाप्त करनी है। तो पहली गेंद के ऊपर विकेटों का सिलसिला कार्गो पर टीम के गेंदबाजों की ओर से चलता हुआ और पहली गेंद के ऊपर बड़ा विकेट चीनू पाटिल, बिग विकेट, बैक टू द पवेलियन। अग सोनी आमचा धोनी ग मागून असा बॉल धरतय, उभ्यानं धरतय, बसून धरतय, आडवा तिडवा पडून धरतय, बॉल धरताना जीवाचे हाल करतोय, मागून असा बॉल धरतोय। तो बिल्कुल क्या बढ़िया, डीजे की तारीफ करेंगे उतनी कम है। रंजीत पाटिल ने क्या बढ़िया कैच पकड़ा, विकेट कीपर थे। और हालांकि पहली गेंद के ऊपर विकेट चटकाते हुए विशाल पाटिल अच्छे खिलाड़ी है। मेरे ख्याल से कंचन होम सही बंगरपाड़ा टीम की ओर से भी तालुका आप का मुकाबला खेलते हैं। आज मात्र वहां पर तालुका आप में शायद बंगरपाड़ा टीम ने भी अच्छा परफॉर्मेंस किया। ग्रामीण का मुकाबला होने के कारण यहाँ पर नहीं गए और ये देखिए ग्रामीण का मुकाबला बेहतरीन तरीके से खेलते हुए उमेश माली मैन फ्रॉम केवाले अभी नविश 11 विचुम्ब टीम को क्या कमाल का परफॉर्मेंस दिखाया। पहले मैच में 12 रन बचाए गेंदबाजी करते हुए अंतिम ओवर में, और इस मैच में भी 9 रन बचाए, उसमें से 4 वाइड फेंके थे उन्होंने और वहां पर नविश 11 विचुम्ब टीम को शायद जीत मिलती हुई। तो बिल्कुल चलते हैं यहाँ पर विकेट की क्या कमाल की कीपिंग नजर आती हुई और विशाल यहाँ पर बेहतरीन अपने गेंदबाजी की बिल्कुल यहाँ पर शुरुआत करते हुए। कम से कम 4 ओवर में 40 तो बनाने होंगे क्योंकि अरुण 11 रोहिंजन टीम की भी गेंदबाजी काफी ताकतवर जानी जाती है। आगे आकर खेलने की कोशिश, मिड ऑफ को क्लियर किया, गेंद को भेज दिया लॉन्ग ऑफ सीमा रेखा पार, 4 रन। और धन्यवाद डीजे, बिल्कुल स्पिन के खिलाफ अगेंस्ट द स्पिन आप किस तरीके से खेलते हैं, कदमों का बेहतरीन इस्तेमाल। और ये लीजिए पढ़ने से पहले ही गेंद को भेज दिया सीधा मिड ऑफ को क्लियर करते हुए लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के साथ अपनी शुरुआत करते हुए। फिर से एक बार शॉट अच्छा है, इस बार भी जाएगी मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में से बैट्समैन है मैदान के अंदर रोहन सौरभ, इनके बल्ले से आता हुआ बढ़िया शॉट, 6 रन। शेजारीन बाई तुमचा टीव्ही, शेजारीन बाई तुमचा टीव्ही, माझ्या पोरांना पाहू द्या, माझ्या पोरांना पाहू द्या, अहो बाबूला आतमध्ये घ्या, भले गोट्या बाहेर राहू द्या। धन्यवाद डीजे। कांचन, इस मैच में मजा आएगा, जितने भी रन बनेंगे ना इस मैच में वो रन में मजा आएगा। अगर 50 भी बना पाती है तो उसका ताबड़तोड़ जवाब देते हुए मंगेश स्पोर्ट्स कार के ऊपर टीम भी दमदार परफॉर्मेंस देगी। प्रतीक भी आपने वहां पर मैच दिया, आपने मैन ऑफ द मैच देखा इस खिलाड़ी को, क्योंकि अभी अभी एक दिन की गांव कप हुआ था, प्रीमियर लीग होली कप, जहां पर मैन ऑफ द सीरीज पल्सर बाइक देकर नवाजा गया था प्रतीक पाटिल को, जो गांव कप प्रीमियर लीग होती है। और बिल्कुल इतने बड़े खिलाड़ी अपने टीम के लिए जाने जाते हैं। और यहां पर देखिए डॉट बॉल की समाप्ति होने के तगार पर थी, लेकिन डॉट बॉल, ये माफ कीजिएगा, बेहतरीन कमबैक। पहली जो 2 गेंदें ना बड़े शॉट थी कंचन, थोड़ा सा चहल पहल कदमों का इस्तेमाल किया था और अगेंस्ट द स्पिन के खिलाफ ये आपको चहल पहल करने की बहुत जरूरत होती है। फिर से एक बार तैयार, फ्रंट लेग आगे किया था लेकिन इस बार टप्पे को पीछे रखा और शॉट सिलेक्शन बेहतर, लॉन्ग लेग सीमा रेखा पार, 4 रन। Package of the city gonna tell. Yeah,
थैंक यू डीजे। महागुरु गाना समझा आपको? कच्चा बादाम, डीजे वाले ने ज्यादा बादाम खाए शायद। तो बिल्कुल यहाँ पर बढ़िया 4 रन, 4 रनों की मदद से रन संख्या बनी है यहाँ पर 14 रन। क्या बढ़िया बल्लेबाजी अपने टीम के लिए दिखाते हुए थोड़ा सा दबाव गेंदबाज के ऊपर हो। इस बार भी है नजाकत इस शॉट में। व्हाट ए बैटिंग, बढ़िया ओवर मिला यहाँ पर रोहिंटन टीम को। भले ही चीनू का विकेट फेंका हो मैदान से बाहर, एक महंगे ओवर की समाप्ति। रन बने टोटल 18, एक विकेट के नुकसान के ऊपर अरुण स्मृति 11, रोहिंटन टीम। शॉट देखिए, पहले आगे गए, उसके बाद आए पूरी तरीके से पीछे, और ये देखिए फाइन लेके और लॉन्ग लेग के रीजन में जड़ दिया चौका। तू जानू वानू जो कहता है, बीवी तेरी हूँ लगता है सामे मोर सामे। मैं सामी सामी जो कहती हूँ, मर्द मेरा तू लगता है सामे मोर सामे। कंचन, ये जो गाना था मेरे ख्याल से पुष्पा फिल्म का अल्लू अर्जुन, एक खतरनाक साउथ इंडियन के हीरो है। जवानी में महागुरु भी बिल्कुल उसी तरह दिखते होंगे, क्योंकि जो कमाल की बिल्कुल उनकी आवाज़ है, उनका जो कनखर आवाज़ है वो पावरफुल आवाज़ है इनका, और बिल्कुल बेहतरीन जिस तरीके से एक दमदार एंकरिंग की भूमिका में सुनील गावस्कर पुरस्कृत सम्मानित है। और इतने बड़े महागुरु जिनके तालीम में आज नेरे दुंदरे विभाग में बिल्कुल काफ़ी सारे कॉमेंटेटर जुड़ बने हैं। चेहरे पर थोड़ी सी स्माइल रखिए महागुरु, बिल्कुल एक बेहतरीन कमेंट्री के तौर पर दुनिया के बेताज बादशाह जिन्हें कहा जाता है। संभाजी दादा मस्कर इनके समेत मेरे टीम के कोच बेहतरीन आज उन्होंने योगदान दिया, और अच्छी कोचिंग इनके माध्यम से मेरी टीम को होती है। राउंड द विकेट से इस बार बल्ला पहले ही घुमाया था मेरे ख्याल से कांचन, आओ ना देखा ताऊ ना देखा, सीधा बल्ला घुमाने की कोशिश यहाँ पर बल्लेबाज करते हुए मधुकर। डॉट बॉल की समाप्ति होती हुई टीम की रन संख्या अभी भी रुकी हुई 18 रन। पहले ओवर का खेल जैसे समाप्त हुआ पावर प्ले का, और फायदा भरपूर लिया। फिर से एक बार तैयार, इस बार भी लाइन अच्छी है। प्रतीक पाटिल के अगेंस्ट आप बड़े शॉट में अगर कोशिश करते हैं ना, तो टप्पे के ऊपर नजर रखना बहुत जरूरी होगा। और लगातार ये देखिए 2 गेंदे डॉट, इस तरीके की शुरुआत भी की थी गेंदबाज विशाल ने, और उसके बाद विशाल को मार मिली 18 रनों की, 1 छक्का 3 बाउंड्री उस बल्लेबाज ने ठोके, और यहां पर दबाव जराया था जरूर। ये शॉट अच्छा है, हवाई यात्रा करती हुई जाएगी स्टैंड में, सीमा रेखा पार 6 रन। मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इश्काचा फुलकंद गिळवा, मला फिरतीच्या झुल्यात झुलवा। थैंक यू डीजे। बिल्कुल यहाँ पर 2 गेंदों के ऊपर शांत रखा था, लेकिन इस बार पूरी तरह ताकत से छपटे और सीधा फेंक दिया सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए, और इसी 6 रनों की मदद से हालांकि टीम की रन संख्या 24 रन। इस बार राउंड द विकेट, बल्ले का बाहरी किनारा लगा था जरूर, लेकिन विकेट कीपर से मौका तो छूटा, और सीधा शॉट थर्ड मैन में। अब बिल्कुल बैट कट ही था, एक बल्ले का बाहरी किनारा ही लगा था, लेकिन कैच से थोड़े से दूर बने, लेकिन तब तक बल्लेबाज के पास 1 रन लेने का पर्याप्त समय। तोड़ दे ये हमारा हौसला कभी मुसीबतों की औकात नहीं, मंजिलों के कायल जानते हैं सब कि सब्र से बड़े कोई ताकत नहीं, क्योंकि पहले 2 गेंदों के ऊपर शांत रहे, सब्र किया, और सब्र का फल हमेशा मीठा होता है, और ये मीठा फल ये दोनों बल्लेबाज रोहिंटन टीम को देते हुए पहला विकेट 0 पर लौटा। इन दोनों खिलाड़ियों के बीच में अब तक बात करेंगे 25 रनों की ये नाबाद साझेदारी बनती हुई निर्णायक साझेदारी होगी ये दूसरे और तीसरे विकेट के लिए इन दोनों बल्लेबाजों के माध्यम से। आए हो निभाने को जब किरदार जमीन पर, तो कुछ ऐसा कर चलो कि जमाना भी तुम्हारी मिसाल देखे। ये भी शॉट अच्छा है, व्हाट अ शॉट, क्या कमाल की बल्लेबाजी हो रही है, इसको भी फेंक दिया सीमा पार 6 रन। तर गोट्या अंपायर म्हणतो इथं नाचतो स्वर्गामध्ये, नाचला इंद्राच्या दरबारात तर काय होईल म्हणतो, कोण फेदा होईल? मी सांगितलं याच्यात कोण फेदा होणार, फक्त यम फेदा होईल, कारण गोट्या काला यम काला, काल्या साडीला काला ब्लाउज मॅच। काले से डर गए क्या? हमें काले हैं तो क्या रूबा दिल वाले हैं, हमें काले हैं तो क्या रूबा दिल वाले। थँक यू। म्हणून सांगतात ना, मटन मुंडी खा दशरथ मुंडी पाया खा, दशरथ पाटील सरांचा तुम्हाला तो देखील डायलॉग आठवत असेल। तो बिल्कुल क्या बढ़िया शॉट, 2 छक्के अब इस ओवर में आते हुए 6 रनों की मदद से, हालांकि टीम की रन संख्या बनती हुई 31 रन। सौरभ पाटिल खेल रहे यहाँ पर नाबाद 6 गेंदों का सामना करने के बाद 400 के स्ट्राइक रेट से 24 रनों के ऊपर। क्या बढ़िया बल्लेबाजी, प्रेशर 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 मंगेश पुरस्कार पर टीम के ऊपर स्विच करने की कोशिश, हल्की सी अपील की गई थी अंपायर की तरफ, लेकिन विकेट कीपर की ओर से इतना रिस्पांस नहीं था कि इस अपील को पूरी तरीके से ले अंपायर। और यहां पर 1 रन लेग बाइस का इशारा, और इसे 1 रनों की मदद से ओवर नंबर कंप्लीट हुआ।
टोटल दूसरा रन संख्या बनी है 16.00 के औसत से 32 रन 1 विकेट के नुकसान पर। जितू 11 क्रिकेट संघ, जय हनुमान क्रिकेट संघ, विजय शेठ चव्हाण स्पॉन्सर हैया क्रिकेट संघाचा, समीर पाटील स्पॉन्सर हैया स्पीडअप करते बघा, स्पीडअप तो चलिए करणाऱ्या संघाला मी ते सूचित करतो। तो चलिए बिल्कुल तुरंत स्पीडअप कीजिए, टीम मीटिंग ज्यादा ना ले। महागुरु हम अपार एरिया की एक बात जरूर करेंगे, दो ही ऐसे गांव है जो नाइट टूर्नामेंट की बिल्कुल हमेशा जिनकी ओर से नाइट टूर्नामेंट का आगाज होता है। एक है नेरे गांव और दूसरा है वीगर गांव। ये दोनों ही गांव में बड़ी टूर्नामेंट होती है और हमारे नेरे तुंद्रे विभाग की गौरवशाली परंपरा मान बढ़ाने का ये बिल्कुल काम है। बड़ा नाम ये नेरे और वीगर गांव के माध्यम से किया जाता है और अगली ये टूर्नामेंट समाप्त होने के बाद हमदार ट्रॉफी नेरे में वीगर में भी आपको नाइट टूर्नामेंट का आगाज यहाँ पर नजर आएगा। क्या बढ़िया बल्लेबाजी, 32 रन। एक मिट्टी का दिया है जो सारी रात अंधियारों से लड़ता है, तू तो भगवान का दिया है, तू किस बात से डरता है, हथेली पर रखकर नसीब तू क्यों अपना मुकद्दर ढूंढता है, सीख उस समुंदर से जो टकराने के लिए हमेशा पत्थर ढूंढता है। थोड़ी सी पारी लड़खड़ाई हुई थी लेकिन क्या सवारा इन दोनों बल्लेबाजों ने। गेंदबाज लेफ्ट आर्म ओवर द विकेट, हाफ ट्रैकर की बॉल, ऑन साइड में खेलना ज्यादा पसंद करते हैं और ये गेंद को फेंक दिया सीमा रेखा के बाहर। 6 रन। थैंक यू। ये महागुरु हमारे हैं ना एमडी गढ़गे सर, उनका जरा एक गाना लगाओ, उनका फेवरेट गाना है, वो बेहतरीन डांस करते हैं, थम थम कासारा। ये आपका फेवरेट गाना है मेरे ख्याल से। वल्लभ की नाइट टूर्नामेंट में बिल्कुल अच्छा डांस किया था और नवरा पाइजे मोटर वाला वहां पर भी बेहतरीन डांस किया था। वो मैच समाप्त होने क्योंकि आप आते हो ना तो पूरी तरीके से 4 चांद लगते हैं टूर्नामेंट को, क्योंकि आपके अल्फाज से हमने सुबह भी कहा था, बाद में भी कहा था थोड़ी देर पहले कि जो 5,000 देने वाला है ना वो 10,000 देता है निकाल के। इतने आपके वाणी में वो है ना मिठास है। खुश होते विजय जी चौहान भी खुश हुए थे साहब, उन्होंने भी आपकी सराहना की और निश्चित तौर पर महाराष्ट्र के गौरवशाली परंपरा निभाने वाले आप हमारे एनडी नेरे विभाग में होते तो और हमारे अच्छी बात होती। लेकिन चलिए चिंतन से बिलोंग करते हैं, पूरे MIDC का नाम नहीं बल्कि फिर रायगढ़ का नाम रोशन करने के और आपके तालीम में आज 10 से 15 अधिक कमेंटेटर बने और मैं खुद भी हूँ, उनकी ये अमानत है। मैं जब कॉमेंट्री जब सीखा था तो बिल्कुल MD गढ़गे सर इनके ही वर्ड्स यूज कर सकता था, क्योंकि इनका वो डायलॉग आज भी मैं मारता हूँ कि किसी भी टीम की नैया बीच बबर में फंसती है लेकिन कौन ऐसा माइका मांझा है जो अपनी डूबती हुई नाय। चलिए कॉपी तो करना होता है लेकिन कुछ सीखना पड़ता है, उनसे खूब सीखने को मिला और अपने काबिलियत के ऊपर पूरी तरीके से सागर मांडवकर बिल्कुल उनके तालीम में बने। आदित्य मस्कर मैन ऑफ द सीरीज, वाकड़े की शिवसेना की ट्रॉफी थी, महेंद्र शेठ दलवी आमदार अलीबाग मुरुड और वहां पर मैन ऑफ द टूर्नामेंट यानी कि बाइक मिली थी और उसके बाद मानगर की नाइट टूर्नामेंट में भी प्रवीण सोरगे ये बाइक मिली थी। ये 2 बाइकर मैन और काफी फॉर्म में चल रही है। सामने बिल्कुल बैनर देख सकते हैं, महेंद्र शेठ दलवी अमदार अलीबाग मुरुड और उनके समेत नवीन पनवेल शहर प्रमुख बिंदास भाई ठोमरे इस बार ऑन साइड में खेलने की कोशिश अपील हुई थी लेकिन रिस्की रन था, शायद पहले पकड़ते तो मौका बन सकता था। लेकिन यहां पर देखेंगे लेग बाइस का इशारा अंपायर का और इसे 1 रनों की मदद से हालांकि टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल बात करेंगे 39 40 रन, 39 नहीं है 40, लेग बाइस का इशारा है, 40 रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर। सौरभ खेल रहे हैं मेरे ख्याल से 30 रनों के ऊपर, अभी भी 20 भी आना पाएंगे ना तो मेरे ख्याल से इस टूर्नामेंट का दूसरा अर्धशतक, क्योंकि तकदीर ने 60 रन ठोके थे। ये देखिए प्रवीण सोरगे, समीर शेठ पाटिल और एक जमाने के मशहूर गेंदबाज दिनेश बामुगड़े सर ये मैच का आनंद लेते हुए, अभी भी याद है उनकी गेंदबाजी की रफ्तार से हमेशा बीट करते थे बल्लेबाजों को और एक अनुभवी खिलाड़ी जिस तरीके से वहां पर मैच का आनंद लेते हुए। इस ओवर के अंतिम शेष 2 गेंदें बची है। वेरी गुड बॉलिंग, विजय इनके माध्यम से कमबैक करने वाला ये ओवर होगा। पहले 2 गेंदबाजों को मजबूत मार मिली लेकिन यहां पर वाल अच्छी वापसी। ये खराब लाइन थी, इस गेंद को भेजना चाहिए था 6 रनों के लिए लेकिन मिस टाइम हुआ थोड़ा सा मिड विकेट के रीजन में अलॉन्ग द कारपेट। 1 रन यहां पर मुकम्मल और 1 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल बात करेंगे 41 रन। 7 गेंदों का खेल अभी भी बचा हुआ है। सम्मानजनक टोटल तो है जरूर कांचन, लेकिन अभी भी 7 गेंदों में और आगे जाना चाहेगी। खारकोपर टीम है सामने, उल्वेनोड की सबसे ताकतवर टीम है। ये जिंदगी है साथ जनाब,
कई रंग दिखाएगी, कभी रुलाएगी तो कभी हंसाएगी। जो खामोशी से सह जाएगा वो निखर जाएगा, और जो भावना में बह जाएगा वो बिखर जाएगा। क्योंकि निखरेंगे नहीं तो बिखरेंगे कैसे, संघर्ष करना पड़ता है हर एक मुकाबले में, हर एक गेंद में। रफ एंड टफ ठस्सन क्रिकेट मैदान में हमेशा दिखानी पड़ती है। चलिए बढ़िया ओवर, रन दिए सिर्फ 7, विकेट नहीं मिली है, लेकिन क्या कमाल का कमबैक करने वाला ओवर। 3 ओवर हुए समाप्त, रन संख्या बनी है यहां पर अरुण स्मृति 11 रोहिंसन टीम की 41 रन 1 विकेट के नुकसान पर। थँक्यू। अगदी फेवरेट गाणं महागुरू यांचा, बरोबर महागुरू, कारण वल्लभच्या स्पर्धेमध्ये तुम्ही या गाण्यावरती भरपूर एन्जॉय केला। आणि कांचन पालकर महागुरू जेव्हा असतात ना, आज मला त्यांचा तो डायलॉग आठवला, कारण तुम्ही भरपूर स्पर्धेमध्ये बोलता, परंतु आज तुम्ही तो डायलॉग केला नाही। तो डायलॉग तुमच्या माध्यमातून झालाच पाहिजे, कारण ही षटक संपल्यानंतर तुम्ही समीर पाटील साहेबांबद्दल हा डायलॉग झालाच पाहिजे। उन्हाळ्यात चिखल, पावसाळ्यात धुरला आणि हिवाळ्यात एका क्षणात वातावरण गरम करणारे हा डायलॉग महागुरू तुमच्या माध्यमातून झालाच पाहिजे। आणि ते संभाजी दादा यांच्या समेत सेल्फी घेत असताना, कारण स्वतः कोच देखील आहेत आणि एक चांगलं समालोचक महागुरू खऱ्या अर्थानं त्यांच्या समेत इथे सेल्फी करत असताना, दोन्ही 40+ आहेत आणि एक चांगली कामगिरी। एक आहे 40+ संघाचा चांगला ऑलराऊंडर आणि एकीकडे आहे कॉमेंट्रीचा बेताज बादशाह। आणि याच व्यासपीठावरती गाणी झालं होतं, पण डीजेने ऐकलं नाही, मी तुमच्यापर्यंत ऐकवतो। MD गडगे महागुरू, अरे कॉमेंट्री तुम्ही करा सुरू। महागुरू खऱ्या अर्थानं एकनाथ माली यांनी गायलेले हे संगीत। ऑन साइड में गेंद को ढकेल दिया, मिड विकेट में फील्डर है, डीप में आकर उठाए फील्ड करे, 1 रन लेने का मौका था बल्लेबाज के पास, और इसे 1 रनों की मदद से हालांकि टीम की रन संख्या पहुंचती हुई तो नो बॉल के लिए शायद वेस्ट हाइट, इसकी वजह से रिव्यू लेना चाहती है बैटिंग करने वाली टीम। बैट्समैन कॉल है अंपायर, यस इट्स अ बैट्समैन कॉल। देखेंगे तीसरे अंपायर बिल्कुल है हमारे सूरज और प्रवीण सूर के कमेटी मेंबर्स, जरूर यहां पर इशारा देंगे। आपके पास जो भी निर्णय होगा किसी टीम के हित में जाएगा। ये प्रफुल्ल हर्षल है ना, वो खतरनाक बल्लेबाज है, ये कमाल के बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। तो चलिए इट्स अ सेफ बॉल, नो बॉल नहीं है, इट्स अ फेयर डिलीवरी, लीगल बॉल होगा। तो ये रन मिलेंगे इस गेंद के ऊपर मेरे ख्याल से कंचन 1 रन। इसे 1 रनों की मदद से रन संख्या बनती हुई टोटल 42 रन। सौरभ पहुंचे इसी और 1 रनों की मदद से 32 रनों के ऊपर। स्क्रीन के ऊपर हमारे देख सकते हैं आयोजन करता जीतू दादा के हमारे भाई, और उन्हें प्यार से भाया कहते हैं, शैलेश दादा उनके मित्र, बिल्कुल मैच का आनंद देते हुए स्क्रीन के ऊपर इतने रात्रि में, और बढ़िया सपोर्ट। मुझे नहीं पता कि मेरी लाइफ की स्टोरी क्या होगी, लेकिन उसमें यह कभी नहीं लिखा होगा कि मैंने हार मान ली। स्लोवर सम्मिश्रित गेंदबाजी, इनका जो एक्शन है ना गेंदबाजी का, जयेश डांगरकर की याद आती है। अंतिम क्षणों में एक पाव को उछलते और एक साथ ही फेंकते हैं, और पूरी तरीके से यहां पर देखेंगे उनका एक्शन गेंदबाजी का। अचानक उड़ी मारते हैं और पूरी तरीके से ये गेंद को रिलीज करते हैं, और यहां पर स्लोवर थोड़ा सा बाउंसर था नजर आया, विकेट डॉट बॉल यहां पर नजर आता हुआ, लेकिन ये है सोने पे तुआगा। क्या होगा इस गेंद के ऊपर, अंपायर का 22 का इशारा, गेंद सीमा पार, 4 रन। थैंक यू। ये रन है ना कांचन, महत्वपूर्ण रन है, ये रन रोकने चाहिए थे, जहां पर 4 रन मिले और 4 रनों की मदद से रन संख्या बनी है 46 रन। मेहनत ही किसी को राजा तो किसी को फकीर बनाती है। यहां थोड़ी सी खराब मेहनत हुई, मौका मिला बल्लेबाज को, और इस बार भी आफ्टर करके बॉल थी डीप लॉन्ग लेग और फाइन लेग के बीच में से गेंद जाती हुई, लेकिन वहां पर अच्छी फील्डिंग डीप लॉन्ग लेग के रीजन में 1 रन उठाया। 1 रन जरूर यहां पर उठाएंगे, तब तक मौका बना बल्लेबाज के पास, और इसे 1 रनों की मदद से रन संख्या बनती हुई अरुण स्मृति 11 रोहिंसन टीम की 47। सौरभ खेल रहे हैं यहां पर 32 पर, मधुकर खेल रहे हैं 9 गेंदों का सामना करने के बाद टोटल 8 रनों के ऊपर। सीढ़ियां उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना होता है, सीढ़ियां उन्हें मुबारक हो जो छत तक जाना चाहते हैं। आपकी मंजिल तो आसमान है, रास्ता आप खुद ही बनाना है। अब यहां पर देखेंगे रनों को रोका है, पहले तो ओवर में 32 बने थे, लेकिन उसके बाद बात करेंगे तो निश्चित तौर पर यहां पर क्या कमाल की क्रिकेट यहां पर नजर आती हुई, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस पिछले 2 गेंदबाजों के ओर से, हर्षल और उनके साथी पार्टनर थे।
पिछले ओवर में, लेकिन ये तूफान को रोकेगा कौन? ये चल पड़े तो मार मिलेगी और ये गेंद सीमा पार 6 रन। थैंक यू कांचन। एक बात तो सही है, हर एक साल एक एक बाई का दिन आता है गाने का। पहले आई मंदाबाई, उसके बाद आई शांतिबाई, इसके बाद चकनी चमेली और अभी तो सुषमा ने तो ये धुमाकुल मचाया गाने में। गेंदबाज फिर से एक बार तैयार, अंतिम गेंद होगी। ये शॉट पिच लाइन की बॉल, हुक कर दिया इस गेंद को, फाइन लेग को चीरती हुई गेंद बिल्कुल जाती हुई सीमा रेखा पार, 4 रन और इसी के साथ बढ़िया पारी खेली। एक बार जोरदार तालियां सौरभ के लिए, 42 रनों की शानदार पारी खेली। 43 रनों की यहां पर पारी खेली। तो इसी के साथ 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है यहां पर 57, जीतने के लिए 58 रनों की आवश्यकता है। जो भी डिसीजन है अंपायर की ओर से आ चुका है, अरुण स्मृति 11 रोहिंटन टीम, ये आपको बात गौर करनी है। तो बिल्कुल यहां पर रन बने हैं टोटल 57, जीतने के लिए 58 रनों की आवश्यकता है। और यहां पर हम धन्यवाद देना चाहते हैं खास करके हमारे जीतू 11 जय हनुमान क्रिकेट क्लब नेरे, ग्रामस्थ मंडल नेरे, सूरज बाली एंड पूरी टीम, आपका हम स्वागत करते हैं। चलिए अंपायर से बहस ना करें क्योंकि एक दिन हमें यहाँ पर कमेंट्री बिल्कुल यहाँ पर हमने की, अब हम लेते हैं रजा, अगली टूर्नामेंट हमें 3 टूर्नामेंट कवर करनी है, तो बिल्कुल धन्यवाद देते हैं। और चलिए अंपायर से बहस ना करना है तो पेनल्टी दी जाएगी, ये बात आप ध्यान में रखिए। तो धन्यवाद सूरज एंड ग्रामस्थ मंडल नेरे, थैंक यू। और चलती है नेक्स्ट मैच में आप जुड़ जाएंगे हमारी मराठी की मीठी वाणी वॉइस ऑफ नेरे सागर मांडवकर। तब तक सुनिए डीजे नितिन के एक सुमधुर संगीत, ठोक ठोक ठोक। डीजे मास्टर आजच्या दिवसामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे ज्याने दमदार समालोचन करून सर्वांचीच वाहवा मिळवली, प्रशंसा मिळवली आणि स्पर्धेला समालोचक या दृष्टिकोनातून ज्याने दमदार योगदान दिला ते रायगड जिल्ह्यातील एक दमदार, ज्यांना मी ऑनलाईन क्रिकेट समालोचन, ऑफलाईन कधीच नसतात, ऑनलाईन क्रिकेट समालोचक म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये परिचित असणारे आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा येतोची सन्मान जीतू 11 जानमान क्रिकेट संघ, गावदेवी क्रिकेट संघ, अष्टविनायक मित्रमंडळ आणि मित्रमंडळाच्या वतीने ते केला जाईल। तर आमचे जितेंद्रदादा पाटील यांना आम्ही ते आमंत्रित करतो आणि नेरे क्रिकेट संघाचे कोच आदरणीय संभाजीदादा मस्कर साहेब आपण इथे यावं, आपल्या शुभ हस्ते रॉकस्टार प्रवीण गायकर रायगड जिल्ह्यातील दमदार क्रिकेट समालोचक जितू खऱ्या अर्थाने जेव्हापासून क्रिकेट मोसमाला सुरुवात झाली तेव्हापासून आम्ही पाहतो सातत्याने बिजी शेड्यूल असणारे क्रिकेट समालोचक रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा जाहीररित्या सत्कार श्री छत्रपती शिवाजी महाराज सेना हिंदुस्थान राष्ट्रीय अध्यक्ष विजय दादा चव्हाण या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आमचे जितेंद्रदादा पाटील आणि सन्माननीय संभाजी मस्कर यांच्या शुभ हस्ते केले जात आहे। तर सर्वांनी जोरदार ताल्या वाजवून अभिनंदन करूया मित्रांनो रॉकस्टार प्रवीण गायकर ज्याने अतिशय चांगल्या प्रकारे दमदार समालोचन करून या स्पर्धेला योगदान दिलं। बघा आमचे प्रवीण चोरगे अर्थात बाली यांच्याकडे एक चावी इथे खऱ्या अर्थाने सापडलेली आहे, यदा कदाचित कोणाची हरवलेली असेल तर आमच्या श्रीशी संपर्क साधावा आणि हिरोंडाची की आहे बघा चावी घेऊन जायची आहे, ज्यांची असेल त्यांनी जावं। आमचे ऑर्गनायझर परेशदादा मस्कर यांचे व्यासपीठावर आगमन झालेलं आहे।
निश्चित स्वरूपात खूप मोठं योगदान असणारे 5 दिवस संपूर्ण आमच्या जितू 11 जय हनुमान क्रिकेट संघ नेरे संघ हा स्पर्धेमध्ये सुद्धा खेळणार आहे. थँक्यू व्हेरी मच प्रवीण, थँक्यू व्हेरी मच महागुरु. आज पहिली रात्र इथे संपन्न झाली. तर एक सत्र आता बाकी आहे आणि आपण पाहतोय विजयासाठी 58. तर मॅच कडे जरूर आपण वळूया. प्रतीक इथे सज्ज झालाय. तर चिनू पाटील पहिलं षटक हाताळतोय. आपण पाहतोय चिनूचा पुढचा चेंडू आणि समोर खेळण्यासाठी उभा आहे हर्षल ठाकूर. टार्गेट विजयासाठी 58. गोलंदाज तयार. आणखीन एक चक्र आणि आपण इथे पाहतो बॅट चेंज आणि चेंडू लॉंग लेग कडे जरूर चाललाय. पंच इशारा करतील हम भी किसी से कम नहीं, एक बारी तुम्हारी तो एक बारी हमारी. एक षटकार आणि त्यानंतर चौकार. थँक्यू व्हेरी मच. तर 2 चेंडूचा खेळ संपलाय. एकूण धावा धावफलकावरती 11. टार्गेट आहे 58. सामना आपल्याला पाहायला मिळते खारकोपरी विरुद्ध रोहिंजन. चेंडूची पाहणी केली. शॉर्ट सिलेक्शन. आणखीन एक संधी. चेंडू सीमारेषी लगत. आक्रमणाला सुरुवात झाली आता हर्षल कडून. चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, टाक 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 कर नीचे का जोड़. चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, टाक 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 कर नीचे का जोड़. थँक्यू व्हेरी मच. फटके साई को आपण इथे पाहतोय मंगेश स्पोर्ट्स खारकोपर. हर्षलचा आपण इथे पाहिलं 3 चेंडू मध्ये 14 धावा त्याने ठोकल्यात. टार्गेट 58. कंपॅरिझन आपण केली पॉवर प्ले 1 मध्ये जेव्हा विशालनं गोलंदाजी केली 18 धावा आल्या आणि आता पलटवार सुरू झालाय. 3 चेंडू मध्ये 15 आल्यात. 58चं टार्गेट आहे. समोर हर्षल उभा आहे. खूप चांगली कॅपॅसिटी कुवत त्याच्याकडे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज चिनू पाटील. आणखीन एक आक्रमण सीमारेषी लगत. ओ संधी होती मात्र आणखीन एक तडाखा. 6 धावेसाठी षटकार. सर की जो सर से वो धीरे धीरे पागल हुआ रे मैं धीरे धीरे तेरी चुनरिया दिल ले गई. क्या बात है डीजे नितीन. तर इथे बघा फलंदाज हर्षल. ज्याप्रमाणे सिक्सर किंग नेरे संघाचा बाली आणि त्याचप्रमाणे हर्षल या खूप चांगली कुवत त्याच्याकडे. प्रत्येक चेंडू तो आक्रमण करू शकतो आणि 4 चेंडू मध्ये 20 धावा त्याने जमवल्यात. टार्गेट आहे 58. चिनूवर केलेलं आक्रमण आता थोडं संकट ओढवलंय ते रोहिंजन संघावर. चिनू पाटील. आणखीन एक स्ट्रोक. ओ व्हेरी गुड स्ट्रोक. कम्प्लीट टेक्निक बॅट्समन. हा फटका आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत हर्षल साठी. क्या बात है. सुरेख फटका. हर्षलच्या बॅट मधून तब्बल चेंडूचा सामना केला 5 आणि धावा ठोकल्या 26. षटकार चौकार चौकार. 3 षटकार आणि 2 चौकार. आक्रमण. हा चेंडू गती खूप चांगली होती. मेन अंपायर सिग्नल. थोडा दबाव परिस्थिती निर्माण झाल्या. टार्गेट 58 मात्र पहिल्या षटकामध्ये ठोकल्या हर्षलच्या जोरावर. एकूण धावा आल्या धावफलकावर 28.
चिनू थोडासा तणाव परिस्थितीमध्ये चिडचिड निर्माण होते, मात्र समोर आक्रमक फलंदाज आहे तो हर्षल ठाकूर. खोलवरचा चेंडू आणि आता मात्र सामंत पवित्रा नकार दिला. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पूर्वार्धातील आपण इथे पाहिलं तर 6 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि धावा इथे धाव फलकावर. टोटल स्कोर 28. येणारी चेंडू असेल 18 आणि 30 धावेची गरज. तर स्पर्धेचा नियम सुद्धा आहे बघा. सुपर 8ची रात्र असेल आणि फायनली जेव्हा बक्षीस प्राइज हे होणार आहे बक्षीस वितरण मध्ये, तेव्हा आम्ही जो रेस मध्ये अव्वल असेल त्यालाच आम्ही पारितोषिक देणार आहोत. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि जे काही पारितोषिक सिरीज असेल, जो हायेस्ट असेल त्यामध्ये ते पारितोषिक देण्यात येईल. जरी एका संघातील 3 खेळाडू असेल, मात्र जे स्कोर कार्डवर हायेस्ट असतील, रेसिंग मध्ये हायेस्ट असेल त्यांनाच पारितोषिक देण्यात येईल, याची आपण नोंद घ्या. सिरीजचं कॅल्क्युलेशन आम्ही 3 पॉइंटचं ठेवलंय. तर 18 चेंडू 30 धावा. पहिल्याच षटकामध्ये केलेली धुलाई चिनू पाटीलच्या षटकामध्ये 28 धावा आल्या, त्याला सफलता मिळाली नाही. दबाव परिस्थिती निर्माण झाली. 58चं टार्गेट या. आता 18 चेंडू आणि 30 धावेची गरज. गोलंदाज झालाय रुपेश पाटील. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगला. सिंगल मिळणार. 2 धावेसाठी प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षण चांगला. सिंगल मिळेल. 1ने धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा धावफलकावर 29. येणारी चेंडू आणि धावांचं अंतर. येणारे चेंडू असतील आता 17 आणि विजयासाठी 29 धावेची गरज. प्रतीक पाटील हार्ड हिटर फलंदाज आहे. दोन्ही तुफानी फलंदाजी. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप साठी खारकोपर संघ सुद्धा ओळखला जातो. समोर गोलंदाज सज्ज होणार. चेंडूची पाहणी केली. शॉर्ट सिलेक्शन, चतुर फटका आणि हा चेंडू सीमारेषी लागत. प्रयत्न करत असताना मात्र 3रा क्षेत्ररक्षक सुद्धा पोहोचला होता, मात्र डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकानं प्रयत्न खूप चांगले केल्या आणि या चेंडूवर मिळणार आहेत धावा. मिळतील टोटल 3 धावा. संघ पुढे सरकेल. एकूण धावा धावफलकावर 32. टार्गेट येऊया कंपल्सरी चेस 58. आज बामणडोंगरी संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला ग्रुप ए मधून आणि आता आपण लढत पाहतोय मंगेश स्पोर्ट्स खारकोपर विरुद्ध अरुण स्पोर्ट्स 11 रोहिंजन हा संघ. येणारी 16 चेंडू आणि 26. आक्रमणाचा प्रयत्न आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळणार आहे. धावेसाठी संघर्ष आणि यस. अंपायर सिग्नल. इथे पंचांचा इशारा आलाय. ही रिक्स सुटवल्या आणि आता आपण पाहणार आहोत थर्ड अंपायर डिसिजन. व्हेरी क्लोज आहे. 2 धावेसाठी प्रयत्न जरूर केले. सिंगल पूर्ण झाली आणि आता डिसिजन आपण प्रतीक्षा जरूर करूया. प्रतीकला आपण इथे पाहतोय. शांत संयमी स्वभावाचा हा तेवढाच आक्रमक फलंदाज आहे. तर यस, तर आउट. बॅट्समन आउट. नवीन फलंदाज या लगेच. तर एकूण धावा धावफलकावरती टोटल 33 धावा आहेत. टार्गेट आहे 58. विनिंग टार्गेट आपण इथे पाहिलं तर आता येणारे चेंडू आणि धावा तर 15 चेंडू आणि 25 धावेची गरज. प्रतीक थोडासा नाराज सुद्धा आहे कारण ही धाव घेणं चुकीचं होतं. मात्र इथे हर्षल अजूनही मैदानावर. त्यांनी पहिल्याच षटकामध्ये सामना खुला केलाय आणि आता संघर्ष करत असताना रोहिंजन संघ जो प्रमुख गोलंदाज आहे चिनू पाटील तो मात्र अपयशी ठरला. आता गोलंदाज आलाय रुपेश पाटील. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 15 चेंडू आणि 25. टार्गेट 58. एकूण धावा धावफलकावर 33. तर गोलंदाज सज्ज होणार. गोलंदाज रुपेश. तर नवीन फलंदाज आला आता रणजित पाटील. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर संघानं आपण पाहतोय टॉस जिंकला. पसंती दिली. क्षेत्ररक्षणाला कंपल्सरी चेस करणं स्पर्धेचा नियम आहे. तर पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहतोय आजच्या रात्रीमध्ये रुपेश पाटील याने 6 विकेट घेतले होते आणि तो क्रमांक 3 वर आलाय. आता संघाचा डाव सांभाळणार का रुपेश पाटील. आता फलंदाज रणजितला आपण पाहतोय.
रोहिंजन संघ सुद्धा तेवढाच प्रयत्न करतोय मैदानावर सामना त्यांना सुद्धा जिंकायचे दोन्ही संघांना समान समान संधी मात्र गोलंदाजाचा डाव सांभाळला पहिल्या सामन्यामध्ये तो रुपेश पाटील आणि ती दहशत आक्रमकता तो पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्फत निर्माण करतोय रुपेश पाटील एकही मोठा फटका त्याने दिला नाहीये आणि आपण इथे त्याला गोलंदाजी करताना पाहतोय फलंदाज झाला रणजित हर्षलची आपण फलंदाजी इथे पाहिली तर तब्बल 3 षटकार आणि 2 चौकार पहिल्याच षटकामध्ये 28 धावा ठोकणारा हर्षल फलंदाज मैदानावर दोन्ही संघ तेवढे ताकदवर आहेत पाहिजे चांगली फाईट होणार शेवटपर्यंत सामना रंगणार का येणारे चेंडू असे 14 आणि 24 धावेची गरज टीम मीटिंगची परवानगी नाही आज पहिली रात्र होती कदाचित काहींना वाटलं होतं का पहाटेपर्यंत स्पर्धा चालेल मात्र नेरे नाईट्स म्हटल्यानंतर डिसिप्लिन आणि शिस्त आणि आता आपल्याला पाहायला मिळते वेळेमध्ये स्पर्धा संपन्न होत्या पंचांकडे अपील होते मात्र सामत पवित्रा धावेसाठी संघर्ष इथे बघा किती चपलाई जेव्हा संधी मिळेल तेव्हा धावा चोरायच्या आणि ही कूटनीती इथे 2 फलंदाजाकडून हर्षलला साथ देणारा रणजित आणि 2 धावेने संघ पुढे सरकणार एकूण धावा फलकावर 36 2 षटक जेव्हा सुरू होते आपण पूर्वार्धामध्ये जाऊन पाहिलं तर फलंदाजी केली होती रोहिंजननं 2 षटकानंतर त्यांच्या 32 धावा होत्या मात्र स्कोर कार्डवर आपण पाहिलं तर आघाडी मिळवली ती खारकोपर संघानं 2 षटकानंतर 32 रोहिंजनच्या होत्या आणि आता आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ समाप्त झाला एकूण धावा इथे धावफलकावर 37 आहेत येणारे 12 चेंडू आणि 21 धावेची गरज 12 चेंडू 21 सामना कोण जिंकणार रोहिंजन का खारकोपर सर्वांना उत्सुकता आहे या सामन्यामध्ये शिरकाव कोण करणार तर उद्याचा लॉर्ड्स आम्ही तुमच्यापर्यंत काही वेळातच पोहोचू खास करून उद्या नेरे धुंद्री विभागातील बरेचसे संघ असेल आणि प्रेक्षकांची प्रचंड गर्दी असेल वळूया आपण डीजे नितीन यांच्याकडे तर येणारे चेंडू असतील 12 आणि 21 धावेची गरज मॅचकडे आपण जरूर वळणार चांगल्या लढतीचा आनंद घेत असताना प्रेक्षक वर्ग सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा ऑनलाईन प्रेक्षक वर्ग या लढतीचा आनंद घेत असताना तर बुधवार स्पर्धेतील दुसरी रात्र ग्रुप डी चे संघ इथे खेळणार आहेत आणि ग्रुप डी मध्ये पहिली लढत असेल भैरवनाथ 11 रिडगर विरुद्ध भगतवाडी दुसरा सामना असेल गावदेवी आकुर्ली विरुद्ध गावदेवी वाकडी उद्या तिसरा सामना असेल धुंद्रेपाडा विरुद्ध 11 स्टार सुकापूर उद्या चौथा सामना असेल गौरी स्पोर्ट्स नेवाळी विरुद्ध जय हनुमान देवत आणि उद्या 10 संघ खेळणार आहेत वलब्बी आणि खानाव हा उद्याच्या रात्रीमध्ये 5वा सामना असेल जो संघ हाय स्कोर गुणतालिकेवर अव्वल असेल तो पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे आणि उद्या 7:30 पहिला चेंडू जरूर पडणार आहे आता दबाव तंत्राचा वापर बऱ्याच वेळा संघनायकाचा हा प्रयत्न असतो जेव्हा परिस्थिती थोडी कठीण निर्माण होत्या तेव्हा दबाव तंत्राचा वापर करून आपलं कौशल्य दाखवणं आणि आता सचिन कडू आलाय गोलंदाज एकूण धावा फलकावर 37 राऊंड विकेटनं बॅटच्या मधोमध हा फटका ठोकलाय डीप स्क्वेअर लेगला षटकार पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या फायर है मैं पुष्पा राज मैं झुकेगा नहीं तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदक बर्फी थँक्यू व्हेरी मच या 6 धावेच्या मदतीने एकूण धावफलक 43 आता 10 चेंडू 15 धावेची गरज आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे 10 वाजता स्पर्धा सुरू झाली पहिला सामना मात्र अजूनही फक्त आता काही 10 मिनिटांमध्ये स्पर्धा संपणार आहे मग उद्या 7:30 वाजता सुरू होणार आहे विचार करा किती लवकर स्पर्धा संपेल पायाचा वेध यस बॅट्समन आउट आता दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज सचिन ही विकेट महत्वाची होती आणि आपल्या मार्गातील अडथळा दूर केला आणि अखेर बॅट्समन आउट मैदान ज्याने गाजवलं आणि आपण इथे पाहतोय प्रतीकने चांगली साथ दिल्या आता धक्के मिळालेत येणारे चेंडू आणि धावांचं अंतर
तर पंचांचा इथे इशारा आलाय, गोलंदाजच्या शैलीवर आक्षेप घेतला आणि थर्ड अंपायर तिसरे पंच जरूर जातील. तर येणारी चेंडू असेल 9 आणि 15 धावेची गरज. 9 चेंडू आणि 15 धावा, दोघांनाही समान समान संधी आहेत. सामन्यामध्ये कमबॅक कोण करणार? एकूण धावा धावफलकावर 43, 2 गडी बाद. टार्गेट 58. खारकोपर विरुद्ध आपण इथे संघ पाहतोय रोहिंजन. सचिन कडू. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेत असताना गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेतलाय. जर थ्रो बॉल आज 9 दिला जाईल, स्पर्धेचा नियम आहे आणि गोलंदाजाला ब्लॅकलिस्ट मध्ये जावं लागेल. तर 9 चेंडू 15 कंपल्सरी चेस करायचे आहेत. प्रेक्षकांना विनंती आहे, आज आम्ही वारंवार विनंती केली, उद्या मात्र रेलिंगच्या आतमध्ये बसण्याची परवानगी कुणाला नाही आहे. आपण या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा. 9 चेंडू 15 धावा. गोलंदाज सचिन. समोर नवीन फलंदाज आलाय प्रफुल्ल गरत आणि स्ट्रायकर एंडला खेळण्यासाठी सज्ज असेल प्रफुल्ल. आता बाद झाला हर्षल ठाकूर. 12 चेंडूचा सामना त्याने केला. 38 धावेचं वैयक्तिक योगदान आणि त्याला साथ देणारा प्रतीकनं मात्र निराश केली. तो धावबाचा शिकार ठरला 2 चेंडूमध्ये 2. आणि आता रणजित पाटील आणि प्रफुल्ल गरत. 9 चेंडू आणि 15 धावा. सचिन कडूच्या शैलीवर आक्षेप घेतलाय. सचिन कडू राऊंड विकेटनं. सावध पवित्रा इथे जरूर आपण पाहतो ऑन साइडला खेळून काढले 2 धावेसाठी. बघा किती चपलाई. सिंगल डबलला किती महत्व असतं आणि इथे अंपायर डिसिजन थर्ड अंपायर. पाहूया प्रत्येक याच पद्धतीनं बाद झाला आणि आता फलंदाज प्रफुल्ल 2 धावे घेण्याचा त्याने जरूर प्रयत्न केलाय. आणि आपण इथे पाहूया तर थर्ड अंपायर डिसिजन सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपण इथे जरूर पाहतो. व्हेरी क्लोज आहे. बॅट्समन नॉट आउट. तर येणारी चेंडू आणि धावांचं अंतर आता समीकरण बनेल 8 चेंडू आणि 13 धावेची गरज. टोटल स्कोर 45. गडी बाद झाले 2. मैदानावर रणजित संघर्ष करतोय, त्याला साथ देते प्रफुल्ल. मात्र हर्षल ठाकूरनं जे योगदान दिलं 12 चेंडूमध्ये 38, 4 षटकार ठोकल्याने 2 चौकार. चांगली सुरुवात करून दिल्या. पाया त्याने मजबूत केला. आणि आता आपण पाहूया या सामन्यामध्ये काय कमबॅक होणार. येणारे चेंडू 8 आणि 13 धावेची गरज. हा आक्रमण पॉवरफुल हिट्स आणि हा फटका जरूर गेलाय. 6 धावेसाठी षटकार. यहाँ भी होगा वहाँ भी होगा, अब तो सारे जहां में होगा क्या मेरा ही जलवा, मेरा ही जलवा. थँक्यू व्हेरी मच. 6 धावेनं संघ पुढे सरकेल. आता मात्र बरोबरी साधली जाते. सामना मात्र सोपा होत चाललाय. जी खेळ केला होता हर्षलनं तब्बल 12 चेंडूमध्ये 38 आणि या सामन्यामध्ये कमबॅक खूप चांगलं करून दिला. आणि आता सामना मात्र सोपा झालाय. थोडा स्पीडअप करा. मी विनंती करेन 10 वाजता पहिला सामना सुरू झाला तरी सुद्धा स्पर्धा किती लवकर पद्धतीने सामने पार पडले. उद्या सुद्धा आमची आयोजन कमिटी याच नियमांकडे लक्ष केंद्रित करणार आहे. तर आता 1 धाव पूर्ण. 2 धावेसाठी प्रयत्न. बघा धावांची भूक किती आहे. व्हेरी क्लोज. आणि यस बॅट्समन रन आउट. तर बॅट्समन रिव्ह्यू आपण इथे पाहणार आहोत. थर्ड अंपायर इथे व्हेरी क्लोज आहे. आपण पाहतोय धाव घेण्याची तयारी. बघूया आपण डिसिजन पेंडिंग.
तर डिसिजन अजूनही पेंडिंग. 58 धावांचं टार्गेट आहे आणि तर डिसिजन पेंडिंग, नॉट आउट. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर इथे पाहूया. टार्गेट 58, एकूण धावा 51, एकूण धावा टोटल स्कोर पाहिला 53. गडी बाद झाले 2. हर्षलनं जो संघाला सावरला, आता मात्र चांगली आघाडी सुद्धा मिळवल्या. मात्र इथून जर सामना जिंकायचा असेल रोहिंजन संघाला प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांना करावी लागेल. तर येणारे चेंडू असतील आता 6 आणि 5 धावेची गरज. सामना कोण जिंकणार? सामना जिंकायचा असेल तर गोलंदाजी दहशत निर्माण करावी लागेल. दोघांनाही सारख्या संधी. आता संधीचं सोनं कोण करणार? सुपर मध्ये जाण्याचं स्वप्न कुणाचं पूर्ण होणार ही येणारी वेळच सांगेल. 6 चेंडू 5 धावा कंपल्सरी चेस करायचे. आता गोलंदाजच्या जोरावर सामना जिंकावा लागेल तो रोहिंजन संघाला आणि फलंदाजी करणाऱ्या खारकोपर संघाला एक फटक्याचं काम आहे. आक्रमण करतोय, हल्ला चढवतोय, बॅट्समन आउट. 5 चेंडू आणि 5 धावेची गरज. तर 5 चेंडू आणि 5 धावेची गरज. एकूण धावा फलकावरती 53, 58 धावांचं टार्गेट. मंगेश स्मृती खारकोपर विरुद्ध आपण पाहतो रोहिंजन या संघामध्ये फाईट. या चेंडू आणि धावांचं अंतर सारख्या. सामन्यामध्ये कमबॅक करणार का? गोलंदाज आलाय सर्वेश उल्वेकर. स्लॉग ओव्हरचं षटक हाताळतोय. व्हेरी इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही संघासाठी. छोटे छोटे क्षण सामन्यामध्ये खूप महत्त्वाचे असतात. मैदानामध्ये सामन्यामध्ये त्यांना घेऊन येतात किंवा बाहेर काढतात. आणि आता 5 चेंडू आणि 5 धावेची गरज. सावंत पवित्र ऑन साईडला खेळून काढले 2 धावेसाठी. बघा खारकोपर संघाच्या रनिंग बिटवीन द विकेटला आपल्याला खूप कौतुक करायला पाहिजे. 1 धाव घ्यायचं ते अजिबात सोडत नाही. आणि खेळामध्ये हे तालमेल तुमच्याकडे असावं लागतं. सिंगल डबलला तुम्ही कधी विसरलं नाही पाहिजे. बघा हर्षलने धावांचा डोंगर ठोकला होता मात्र त्यानंतर अजूनही ते सिंगल डबलला विसरले नाही. तर एकूण धावा 55, 58चं टार्गेट कंपल्सरी चेस करायचे आहेत. 4 चेंडू आणि 3 धावेची गरज. 4 चेंडू आणि 3 धावा. सामना कोण जिंकणार? सुपर मध्ये धडक कोण मारणार? आज ग्रुप ए मधून बामणडोंगरी संघाने सर्वांची मनं जिंकल्या. आता या 2 संघामधून कुठला संघ सुपर एट मध्ये जाणार? येणारे चेंडू 4 आणि 3 धावेची गरज. सुरेख पवित्रा डीप पॉइंट कडे क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव पूर्ण. 2 धावेसाठी बघा किती धावांची भूक. या बॅट्समन आउट, सिंगल मिळणाऱ्या. आता चेंडू आणि धावांचं अंतर 58चं टार्गेट. एकूण धावा फलकावर गुणसंख्या आपण इथे पाहिली तर 56. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर आता असेल 4 चेंडू 3 चेंडू आणि 2 धावा. 6 मध्ये 5, 5 चेंडू मध्ये 5, 4 मध्ये 3. आता 3 चेंडू 2 धावा. प्रेक्षक वर्ग व्हेरी क्लोज, व्हेरी इंटरेस्टिंग मॅच आहे. एक निर्धाव चेंडू आला तर प्रत्येकाच्या मनामध्ये धडधड निर्माण होईल. पाहूया अजूनही या लढतीचा आनंद घेत असताना प्रेक्षक वर्ग. येणारे 3 चेंडू 2 धावेची गरज. जर निर्धाव चेंडू आला तर आता मात्र अटीतटीची लढत होणार का? सर्वेश उल्वेकर 3 चेंडू आतापर्यंत खूप चांगले फेकल्या. ज्या संघाने एक षटकामध्ये 28 धावा ठोकल्या होत्या आणि आता मात्र नाकी 9 आणल्या. 12 मध्ये 21, 6 मध्ये 5. आता 3 चेंडू आणि 2 धावेची गरज. चला सामन्याचा रिदम तोडू नका, पण या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा. 6 चेंडू 5 धावेची गरज. आता 3 चेंडू 2 धावा. सुपर बॉलिंग आणि बॅट्समन आउट. एज लागत्या. व्हेरी इंटरेस्टिंग मॅच. गीतेश पाटील यांच्या हृदयाची धडधड वाढताना आता व्हेरी टफ मॅच. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 2 चेंडू आणि 2 धावेची गरज. खारकोपर संघाची पाठी राखी. आता मात्र हा जल्लोष साजरा कोण करणार? व्हेरी इंटरेस्टिंग मॅच. असे सामने पाहायला प्रेक्षक वर्गाला नेहमी आवडतं.
आणि आता आत्मविश्वासाची गरज आहे रोहिंजन संघाला, ज्या खारकोपर संघानं धावा वेगानं चेस केला आणि आता मात्र विचार करायला भाग पडल्या. 2 चेंडू आणि 2 धावा. संभाजी मस्करे जितूदादा 11 जे हनुमानचे नेरेचे कोच बघा या सामन्याचा अभ्यास करत असताना गोलंदाजच्या जोरावर सामन्यामध्ये कसं कमबॅक करता येतं याचे धडे ते देत असतात. मात्र क्षेत्ररक्षण भूमिका किती महत्वाची असते हे दाखवून दिला. येणारे 2 चेंडू 2 धावा. नवीन फलंदाज झालाय जिग्नेश कोंडलिया. व्हेरी इंटरेस्टिंग मॅच. 2 चेंडू दगदग हृदयामध्ये सर्वांच्या. आता मात्र सर्वांच्या नजरा या सामन्याकडे आहेत. शेवटचा सामना मात्र व्हेरी इंटरेस्टिंग मॅच, व्हेरी क्लोज मॅच. 2 चेंडू आणि 2 धावेची गरज. मॅच विन आणि खारकोपर संघानं. दोन्ही संघांचा आम्ही आभार मानतोय, चांगला प्रयत्न केला. मात्र खारकोपर संघ जिंकला आणि आमच्या स्टेजवर आनंदाचं वातावरण. समीर पाटील भूमी इंडिया डेव्हलपर्स यांच्या चेहऱ्यावर आता आम्हाला स्मित हास्य पाहायला मिळते, कारण खारकोपर संघानं हा सामना जिंकलाय. तर रोहिंजन संघाचा आपल्याला आभार मानायला पाहिजे. 6 मध्ये 5 करायच्या होत्या, मात्र हार त्यांनी मानली नाही. शेवटपर्यंत झुंज दिल्या. कौतुक करायला पाहिजे त्यांच्या गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक